हरि हरि राम कृष्ण हरि धन्य काळ संत भेटी धन्य काळ संत भेटी धन्य काळ संत भेटी धन्य काळ संत भेटी पायी मिठी पडली तो 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 पायी मिठी पडली तो
धन्य काल संत, धन्य काल संत भेटी, धन्य काल संत भेटी, धन्य काल संत भेटी, धन्य काल संत भेटी. धन्य काळ संत भेट, धन्य काळ संत भेटी, धन्य काळ संत भेटी, धन्य काळ संत भेटी. धन्य काळ संत भेटी, धन्य काळ संत भेटी. पायी मिठी पडली ते, पायी मिठी पडली तो संदेहाची, सुटली गाठी संदेहाची, सुटली गाठी. पाय मिठे पडली ते, पाय मिठे पडली ते, संदेहाची सुटली गाठी, संदेहाची सुटली गाठी. झालो पोटे शीतळ, झालो पोटे, झालो पोटे शीतळ, झालो पोटे, पोटे शीतळ. पोटे शीतळ, झालो पोटे शीतळ, झालो पोटे, झालो पोटे शीतळ. सुटले गाठी संदेहा
समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की धन्य काळ संत भेटी, धन्य काळ संत भेटी, पायी मिठी पडली तो, संदेहाची सुटली गाठी, झालो पोटी शीतळ. भवनदीचा झाला तारा, भवनदीचा झाला तारा, या उत्तरा प्रसादे, संदेहाची सुटली गाठी, झालो पोटी शीतळ. तुका म्हणे मंगळाता, तुका म्हणे मंगळाता, कोण दाता याहुनी, संदेहाची सुटली गाठी, झालो पोटी शीतळ. श्री पांडुरंगा सद्गुरु ही स्वामी, पांडुरंगा सद्गुरु हे श्री पांडुरंगा सद्गुरु ही, श्री पांडुरंगा सद्गुरु हे दया पाद पद्मी नमन माझे, या पाद पद्मे नमन माझे, या पाद पद्मे नमन माझे. श्री पांडुरंगा सद्गुरु हे पांडुरंगा सद्गुरु हे श्री पांडुरंगा सद्गुरु हे पांडुरंगा सद्गुरु हे या पाद पद्मे नमन माझे, या पाद पद्मे नमन माझे, या पाद पद्मे नमन माझे. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. नमो सद्गुरु तू कया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मस्तक हे पायावरी. या वारकरी संतांच्या हृदय सिंहासन करून या माझ्या बैशी गुरुराजा गजानना सद्गुरु श्री पांडुरंग परमात्मा त्याचप्रमाणे करुणीपूर निवासी जगत जननी जगत माता विदर्भ कन्यायसी गुरुकुणी देवी, ज्ञान्यांच्या राजयोग्यांची माऊली यश असणारे ज्ञानवराय जगद्गुरु तुकोबारे, त्याचप्रमाणे तळचे बालविगेश श्रीगाव निवासी योगी सम्राट संत सम्राट विधी सम्राट गजानन महाराज, त्यांच्या अंतरंग प्राणप्रिय शिष्य श्री संत भास्कर महाराज, गौरीशंकर महाराज तथा वारकरी कीर्तिभूषण वारकरी रत्न संत श्री वासुदेवजी महाराज अडगावकर आदी करून साधू संतांना नमस्कार करून कार्यक्रमाकरता उपस्थित असणारे संपूर्ण भूगंधर्व तानगंधर्व तालगंधर्व महाराज मंडळी, मृदंगाचार्य विनेकरी पेटी वादक सन्मुख बसले असणारे संपूर्ण श्रोतृवर्ग आणि जगन्माता मुक्ताबाई या सर्वांना नमस्कार करून आज या ठिकाणी कीर्तनरूपी सेवेचा वाटा माझ्याकडे आलेले सेवेकरता निवडलेला अभंग अखिल विश्ववंदित महाराष्ट्र भूषण हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या गाथेतील संतपर प्रकरणातील 4 चरणाचा अनुभवानंतर आले असलेला असा अनुभव अर्थात अनुभवानंतरचा अनुवाद व्यक्त करणारा असा हा 4 चरणाचा अभंग आहे. अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार दिनेश देतो म्हणजे असा सेवा किम निमित्त आहे सांगायलाच नको सर्वांना श्रुत आहे. सालाबाद प्रमाणे याही वर्ष आपल्या या वारकरी संप्रदाय प्रचारक मंडळ ग्रामस्थ मंडळ नागाव यांच्या वतीने संपन्न होत असणारा हा या ठिकाणचा अखंड हरिनाम संकीर्तन पत्रिकेत नमूद केल्याप्रमाणे फार महान अशा विभूती या भूभागामध्ये अवतीर्ण झाल्यात आणि संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार ज्या महात्म्याने हयातभर केलात आणि हयातभर केल्यानंतर तत्पश्चात ती परंपरा आजही टिकून आहे असे या ठिकाणी सगळे महात्मे सगळे महानुभावांचे नाव वैकुंठवासी स्वानंद सुखनिवासी वामन बाबा असतील, वैकुंठवासी स्वानंद सुखनिवासी गुरुवर्य सावळाराम महाराज असतील, त्याचप्रमाणे वासुदेव महाराज असतील, त्याचप्रमाणे स्वानंद सुखनिवासी रामदास बाबा असतील, स्वानंद सुखनिवासी बाबुराव बाबा भोईर आदी करून बोनाजी महाराज जी की पत्रिकेत नमूद केलेली महाराज मंडळी महात्मे मंडळी या महात्म्या मंडळींच्या हयातीमध्ये त्यांनी चालू केलेली ही परंपरा वैकुंठवासी भानदास महाराजांच्या माध्यमातून ही कीर्तनाची तारीख आमचे परमस्नेही श्री हरिभक्तीपरायण विठ्ठल महाराज भेंडे यांच्या माध्यमातून घेतले गेली
आणि माझ्या माहितीप्रमाणे 2 वर्षापूर्वी ही तारीख घेतली. गतवर्षीचा कार्यक्रम झाला त्याच्यानंतर ती डायरीत लिहिलेली दिसलीत. त्या नंबरवर फोन केला आणि फोन केल्यानंतर थोडं दुःख वाटलं की ज्यांचा नंबर माझ्या डायरीमध्ये नमूद केलेला होता ती इहलोकाची यात्रा संपून परलोकामध्ये निघून गेलेले होते. कारण या कालखंडामध्ये या एका कीर्तनाकरता एक फार मोठा सप्ताह देणं शक्य होत नव्हतं, म्हणून फोन केला होता. व तारीख जर रद्द होत असेल, मागं पुढं होत असेल तर आनंद आहे, परंतु मला त्याही पेक्षा निष्ठेचे शब्द ऐकण्याकरता मिळाले. त्यांनी सांगितलं, महाराज तुमची तारीख आम्ही घेतलेली नाही, घेतलेले जरी वैकुंठवासी झालेले असले तरी त्यांनी घेऊन ठेवलेल्या तारखा आम्हाला कायम करायच्या आहेत आणि म्हणून तुम्हाला ही तारीख मागं पुढेही करता येणार नाही आणि रद्दही करता येणार नाहीत. त्यांच्या निष्ठेपुढं मला नतमस्तक व्हावं लागलं आणि ही तारीख कायम करून कालही दिवसभराचे कार्यक्रम विदर्भातले 3 कार्यक्रम करून रात्री बसलोत आणि आता पुन्हा रात्री प्रवास करून उद्या सकाळच्या कार्यक्रमाला विदर्भात म्हणजे अकोल्यात जायचं आहे. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पुण्यतिथीचा एक फार मोठा सोहळा आमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी संपन्न होतो आहे. त्या कार्यक्रमाकरता जायचं आहे आणि थोडी घाई होती म्हणून विठ्ठल महाराजांची सुद्धा येण्याची वाट पाहिली नाही. तसंही ज्ञानेश्वर म्हटल्यानंतर विठ्ठल त्याच्यात अंतर्भूत असतातच, त्याच्यामुळे त्यांची वाट पाहिली नाही. असो, प्रास्ताविकामध्ये जास्त वेळ न घालवता अभंगाकडे लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करेल. कारण समोर बसलेली सगळी मंडळी चेहऱ्यानी सुपरिचित आहेत, परंतु नावानी मात्र नाहीत. सगळ्यांची नावं घेणं मला शक्य नाही आणि तसंही मी प्रास्ताविकातला फार कच्चा कीर्तनकार आहे महाराज. आणि त्याचं कारण तेच कीर्तनकार प्रास्ताविकात पक्के असतात ज्यांना पुढच्या वर्षीचे कार्यक्रम टिकवायचे असतात, नाही का? ते फार लांब लचक असं प्रास्ताविक करतात, मला काही ते जमत नाही. कार्यकर्त्यांच्या सुद्धा अपेक्षा असतात, आमच्याकडे ते नावं आणून देतात, महाराज ही सगळी नावं तुम्ही वाचून दाखवली पाहिजेत. मला आश्चर्य वाटतं, नावं गावातले असतात, ते लोक गावात असतात, कार्यकर्त्यांमध्ये ते असतात का, म्हणून त्या नावांचा उल्लेख तरी महाराजांच्या मुखातून यावा. मी त्यांना नेहमी सांगत असतो की बाबा मला लिहिता वाचता येत नाही, माझ्या समक्षच उच्चारित व्हावेत असं वाटत असेल तर तुम्ही वाचून दाखवा, मी थोडा बाजूला राहतो. नाही म्हटले ते तुमच्याच मुखातून आले पाहिजेत आणि याचं लांगुल चालन आमचीच कीर्तनकार मंडळी करतात. पुढच्या वर्षीचा कार्यक्रम टिकावं त्याच्या करतात इतके लांबलचक नावं घेतल्या जातात, इतक्या उपाध्या बहाल केल्या जातात. माझ्या माहितीप्रमाणे फक्त आता ते नावं उखाण्यात घ्यायचे वाचलेले आहेत. कालांतराने पुढच्या वर्षीचा कार्यक्रम टिकण्याकरता काही ते नावं उखाण्यातून घेतल्या जातील का, आणि घेतल्या गेले तर याला नवल मानण्याचं काही कारण नाही. परंतु मी त्याच्यातला कीर्तनकार नाही, मी त्याच्यात कच्चा आहे, पहिल्यांदा कबूल करतो, तुम्ही स्वीकारलं पाहिजेत. आणि म्हणून सेवेकरता निवडलेला जो अभंग आहे जगद्गुरू संत श्री तुकोबारा यांच्या गाथेतील वैकुंठवासी मामासाहेब दांडेकरांनी जे जगद्गुरू तुकोबारांच्या गाथेचं वर्गीकरण केलं, त्या वर्गीकरणामध्ये सदरहू अभंगाला मामासाहेबांनी संतपर प्रकरणात टाकलेले. त्या संतपर प्रकरणातील हा अभंग आहे आणि या अभंगामध्ये अनुवाद आहे, परंतु अनुवाद कशाचा आहे, हा अनुभवानंतरचा अनुवाद आहे. मला सांगितलं पाहिजे, जगात काही प्रकार आपल्याला पाहण्याकरता मिळतात. त्या प्रकाराचा पहिला वर्ग असा आहे की जो अनुभव शून्य असतो परंतु अनुवाद करत असतो. दुसरा वर्ग असा आहे की ज्याच्याकडे अनुभवही नसतो आणि अनुवादही करत नसतो. तिसरा वर्ग असा आहे अनुभव घेतो पण अनुवाद करत नाही. आणि चौथा वर्ग असा आहे की जो अनुभवही घेतो आणि तदनंतर त्याचा अनुवाद करतो. पहिला वर्ग असा आहे अनुभव नाहीये त्याला पण अनुवाद करतो. उदाहरण दाखल जर सांगायचं झालं तर तुमच्या भागात कशी पद्धती आहे मला माहिती नाही, पण जवळपास घरोघरीच मातीच्या चुली या नियमाप्रमाणे चालायला हरकत नाहीत. काही शब्दप्रयोग इकडे तिकडे जातील. आमच्या भागामध्ये त्याला ओटा म्हणतात, तुमच्या भागात कदाचित कट्टा म्हणत असावेत, नाही का? कट्ट्यावर बसलेली काही मंडळी असते. आणि वैशिष्ट्य आहे, सप्ताहामध्ये विण्याचा पहारा चालवायचा असेल तर त्याच्याकरता माणसं सापडत नाहीत, पण तो त्यांचा अखंड हरिनाम सप्ताह मात्र कधीच बंद पडत नाहीत. 24 तास तिथं बसलेले असतात. आणि विषय कुठला असतो, जो हजर नसेल त्याची बिना पाण्याची करत राहणे, ह्याची आम्हा करणे काम, हेच त्यांचं त्या ठिकाणी काम असतं. आणि कोणीतरी एखाद्याने एक विषय काढायचा आणि दुसऱ्याने त्याच्यावर भाष्य करायचं. उदाहरण दाखल जर सांगायचं झालं तर एखाद्याने नुसतं वॉशिंग्टन म्हटलं रे म्हटलं, वॉशिंग्टन एवढा शब्द पूर्ण होतो न होतो,
वोकलाच हा अमेरिकेचा इतिहास. अख्खा अमेरिकेचा, त्याचं क्षेत्रफळ किती आहे, त्याची लोकशाहीची पद्धती कशी आहे, त्या ठिकाणचा राष्ट्राध्यक्ष कसा निवडला जातो, तिथं राज्य किती आहेत, अख्खा अमेरिकेचा इतिहास ओकत असतो. आणि सगळं बोलून झाल्यानंतर एखाद्याने विचारावं, का हो तुम्ही फार सुंदर अमेरिकेचा इतिहास सांगितलात, तुम्ही अमेरिकेला जाऊन आलात का? तो म्हटले काय, मी अजून कल्याण सुद्धा पाहिलं नाही. म्हणजे ज्यांनी कल्याण पाहिलं नाही ते अमेरिकेचा इतिहास ओकत असतं. या अनुवादाला अनुभवाशिवाय केलेला अनुवाद म्हणेल मी. अनुभव नाहीये पण अनुवाद आहेत. माझ्या माहितीप्रमाणे अलीकडच्या काळामध्ये सांप्रदायिक क्षेत्रामध्ये सुद्धा अशा पद्धतीची एक परंपरा रुजते. युट्यूबवरचे बरेच कीर्तनकार, अनुवाद आहे, अनुभवाचा पत्ता नाही. कंबर बांधलीत की पंढरीशी जारे आल्यानो, आणि त्याला विचारावं किती वाऱ्या झाल्यात, म्हटले नाही, पंढरपूरच नाही पाहिला अजून. म्हणजे यांचा अनुवाद आहे पण अनुभवाचा पत्ता नाही. दुसरा वर्ग असा आहे की तो अनुभव घेतो पण अनुवाद करत नाहीत. अनुभव घेऊन तो स्वतःपुरता मर्यादित ठेवत असतो, तो इतरांना सांगत बसत नाही. तिसरा वर्ग असा आहे की त्याच्या ठिकाणी अनुवादही नाही आणि अनुभवही नाही आणि अनुवादही नाही. म्हणजे त्याला माहीतही नाही आणि तो सांगतही नाहीत. असे बरेच लोक असतात. आता आम्ही बाहेर गावून येतो, विदर्भातून आलोत, समजा यदा कदाचित मंडपापर्यंत पोहोचण्याकरता रस्ता जर मिळाला नाही, एखाद्या माणसाला विचारावं का हो गावातलं सप्ताह कुठं आहे, चालू आहे, तुम्हाला माहित आहे का? तो म्हणतो माहीतही नाही आणि सांगतही नाही. बऱ्याच लोकांना गावातला सप्ताह काय, गावातली मंदिरं सुद्धा अजून माहिती नाहीत. मंदिरांचा त्यांचा अर्थार्थी संबंध नसतो. म्हणजे त्याला अनुभवही नाही आणि अनुवादही नाही. परंतु चौथा वर्ग अत्यंत महत्वाचा आहे. तो अनुभव घेतो अगोदर आणि अनुवाद करतो. मला एक वाक्य बोलावं असं वाटतं. संत वाङ्मय अजरामर झालेत. संत वाङ्मय अजरामर झालं त्याचं सगळ्यात महत्वाचं गुपित जर काय असेल तर संतांनी केलेले सगळे अनुवाद हे अनुभवानंतरचे आहेत, म्हणून ते अजरही आहेत आणि अमरही आहेत. आणि म्हणूनच त्यांना आम्ही अभंगही अशा पद्धतीचं म्हणतो. का? त्याच्यातला प्रत्येक शब्द अनुभवानंतरचा आहे. अनुभव आले अंगा, अनुभव आले अंगा, अनुभव आले अंगा, अनुभव आले अंगा. देया जगाने तसे, 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 देया जगाने तसे. अनुभव आले अंगा, देया जगाने तसे, देया जगाने तसे, देया जगाने तसे. अनुभव आले अंगा, देया जगाने तसे, देया जगाने तसे, देया जगाने तसे. अनुभव आले अंगात ते या जगा देत असो किंवा देतसे. अनुभवाला आलं म्हणतात. याच्यातही बरेच प्रकार आहेत. अनुभव येणं वेगळं, अनुभव घेणं वेगळं आणि अनुभव सांगणं वेगळं. अनुभव येत असतो तो साधकाला, अनुभव घेत असतात ते मुक्त असतात. आणि माझ्या माहितीप्रमाणे साधारणतः ज्या जगतामध्ये आपण वावरतो त्या जगताला घेणं माहित आहे, देणं माहित असेलच याची शाश्वती नाही. घेणं माहित आहे. आम्ही एखाद्याला उदारीत 100 रुपये दिले असतील, ते 100 रुपये 15 वर्षापूर्वी जरी दिलेले असतील तरी ते आमच्या अजून स्मरणात आहेत की अमकाजीला दिले होते, पण अमकाजीकडून घेतले होते हे स्मरणात राहीलच याची शाश्वती नाही. घेणं वेगळं, येणं वेगळं आणि त्याच्यापेक्षा महत्वाचं आहे ते देणं वेगळं. देता सगळ्यांनाच येते अशातला काही भाग नाही. उदाहरण दाखल दृष्टांत सांगतो म्हणजे माझ्या बोलण्याचा कल लक्षात येईल म्हटल्यापेक्षा मी आकच म्हणतोय. एक माणूस होता, पावसाळ्याचे दिवस होतात आणि त्या पावसाळ्याच्या दिवसामध्ये चालत असताना चिखल झालात आणि त्या चिखलात पाय घसरून तो पडला. पडल्यानंतर मोठमोठ्याने ओरडतोय, वाचवा वाचवा वाचवा. तो त्याच गावातला होता. आजूबाजूला शेकडो लोक गोळा झालेत.
परंतु त्याला वाचवण्याकरता कोणी पुढे धजावत नव्हतं. परगावचा एक माणूस आला, त्यांनी पाहिलं, म्हटले का तुम्ही माणूस आहे का हैवान आहात? अहो तो वाचवा वाचवा म्हणतोय, तुमच्याच गावातला आहे, चिखलामध्ये फसतोय आणि कोणी पुढाकार घ्यायला तयार नाही. हा पुढे गेला आणि पुढे जाऊन त्याला सांगितलं, हो दादा द्या तुमचा हात, मी काढतो तुम्हाला बाहेर. वाचवा वाचवा म्हणणाऱ्यांनी हात देण्याच्या ऐवजी हात असा आखडून घेतला. मग बाकीचे सगळे गावातले लोक हसायला लागले. मी याच्या लक्षात आलं काहीतरी गडबड आहे. अहो म्हटले वाचवा वाचवा म्हणतो, हात द्या म्हटलं तरी हा द्यायला तयार नाही. शेवटी त्याने गावच्या माणसाला विचारलं, का म्हटले असं का आहे, त्याला ऐकायला येत नाही का? म्हटले त्याला ऐकायला येते. मग खरं तुम्हाला वाचवायचंय का? त्याला म्हटले वाचवण्याकरताच आलोय मी, इथं निम्मा भरलोय मी, वाचवायचंच आहे, पण तो हात द्यायला तयार नाही. त्यावेळेला गावच्या माणसाने त्याचं एक गुपित सांगितलं. म्हटले तुम्हाला इमानदारीने जर त्याला वाचवायचं असेल तर हात द्या म्हणू नका, हात घ्या म्हणा, नाही का? कारण देणं त्याला माहीतच नाही. याने हात घ्या म्हटल्याबरोबर लगेच त्यांनी याचा हात पकडला आणि त्याला बाहेर काढलं. मला महत्वाचा मुद्दा सांगायचा आहे की घेणं माहीत असेल, देणं सगळ्यांनाच माहीत आहे असं नाही. आणि जे देतात ना त्यांना भक्त म्हणा किंवा त्यांना संत अशा पद्धतीचं म्हणतात, जे अनुभव घेतातही आणि आलेला अनुभव जगत कल्याणा करतात, वितरित करता. अनुभव आले अंगाते या जगात देत असो हागे माझा अनुभव, आणि भक्ती भाव भाग्याचा अंगे अनुभव आला मज, संत चरण रजाचा कितीतरी प्रमाण आहेत. जगद्गुरु तुकोबाऱ्याला पारमार्थिक क्षेत्रामध्ये जीवन जगत असताना फार उच्च कोटीचा असा अनुभव आला. आणि तो अनुभव ज्या वेळेला येतोच ना, अंतःकरणाची जी स्थिती आहे ती स्थिती बदलते, मनाची प्रसन्नता प्राप्त होते. अनुभवानंतर सगळ्यात मोठी उपलब्धी जर कोणची असेल तर मन प्रसन्न होतं. आणि मनाच्या प्रसन्नतेची सगळ्यात मोठी उपलब्धी जर कोणची असेल तर मनाची प्रसन्नता त्याच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसून येत असते. माणसाच्या अंतःकरणाचा आरसा त्याचा चेहरा असतो. त्याच्या अंतःकरणामध्ये सद्यस्थितीमध्ये कुठले विचार चाललेले आहेत, कुठल्या विषयाचं काऊर माजलेले आहेत, हे त्याला शब्दात विचारण्याची गरज नाही. त्याचा चेहरा पाहिल्यानंतर लक्षात येतं. आणि दुर्दैव एवढंच असतं की ते चेहऱ्यावरचे ते भाव जाणून घेण्याची वा ते शब्द वाचण्याची कला सगळ्यांच्याच दृष्टीत असते असं नाही. ती फार क्वचित लोकांना प्राप्त झालेली असते. जगद्गुरु तुकोबाराचे कितीतरी प्रमाण आपल्या पाहण्याकरता मिळतील. म्हणून तुकोबाराचे शब्द फार सोयीचे आहेत. संत वाङ्मयामध्ये शब्द फार सोयीचे आहेत. मन करारी प्रसन्न की चेहरा करारी प्रसन्न, नाही का? मन जर प्रसन्न झालं तर चेहरा आपोआपच प्रसन्न होत असतो. आता अलीकडच्या काळामध्ये मनाने प्रसन्न नसणारे लोक सेल्फी काढताना चेहरा प्रसन्न करून दाखवत असतात, तो भाग वेगळा. कोणी फोटो काढण्याकरता आला तर चेहरा प्रसन्न करून दाखवत असतात, तो भाग वेगळा. हे संप्रदायामध्ये मोडणारी व्यवस्था नाही. मन प्रसन्न असेल तर चेहरा आपोआपच प्रसन्न होत असतो. त्याला प्रसन्न करा असं म्हणण्याची गरज नाही. जगद्गुरु तुकोबारायचा चेहरा काही साधकांना अत्यंत प्रसन्न दिसलेला आहे. कारण मला हेही सांगितलं पाहिजे, जगद्गुरु तुकोबाराय वारकरी संप्रदायातले असे एक संत आहेत की ते सदा सर्व काळ प्रसन्न दिसतीलच अशातला काही भाग. ते प्रत्येक वेळेला प्रसन्न नसतात, बऱ्याचदा तर ते संतापलेलेच असतात. संत वाङ्मयामध्ये इतर संतांच्या वाङ्मयापेक्षा जगद्गुरु तुकोबारायांच्या वाङ्मयामध्ये त्यांचा संताप आम्हाला पदोपदी दिसून येतो. नुसते संतापलेले नसतात, कधीतरी त्याने हातात खेटरच घेतलेलं असतं. कोणाची ते महापूजा करतील काही सांगता येत नाही. तुका म्हणे मेलो सांगता सांगता असं म्हणणारे जगद्गुरु तुकोबाराय आज अत्यंत प्रसन्न दिसत आहेत. बरं, त्या प्रसन्नतेचं मूळ कारण काय असावं? प्रापंचिक स्थितीमध्ये एखाद्या गोष्टीची उपलब्धी झाल्यानंतर, प्रापंचिक स्थितीमध्ये एखादी गोष्ट प्राप्त झाल्यानंतर तात्कालिक स्वरूपाची का होईत ना प्रसन्नता आमच्या चेहऱ्यावर झळकत असते. परंतु जगद्गुरु तुकोबारायच्या प्रापंचिक दृष्टिकोनातून जर विचार केला तर तुकोबारायची प्रापंचिक परिस्थिती सुद्धा खऱ्या अर्थाने प्रसन्नतेच्या योग्यतेची म्हणेल मी आहे अशा पद्धतीची वाङ्मयामध्ये कुठेही पाहण्याकरता मिळत नाही. आणि विशेषत्वाने जगद्गुरु तुकोबारायांनी ते झाकून सुद्धा ठेवलेलं नाही, त्याचं स्वतःच प्रगटीकरण केलेलं आहे. मग जगद्गुरु तुकोबाराय अगदी प्रसन्न आहेत. त्या प्रसन्नतेचं कारण काय? बऱ्याच दिवसापासून प्रलंबित असलेल्या मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये यांचं यादीत नाव आलंय की काय? हो घातलेल्या लोकसभा इलेक्शनचं, लोकसभेचं तिकीट निश्चित झालंय की काय? नेमकं काय झालं? का तुकोबारायला लॉटरी लागली की काय? तुकोबारायच्या प्रसन्नतेचं गमक काय? हे जाणून घेण्याकरता काही जिज्ञासू साधक
जगद्गुरु तुकोबारांकडे गेल्या असावेत आणि जगद्गुरु तुकोबारांना नमस्कार केला असावत आणि तुकोबारांना हात जोडून विनंती केली असावीत, प्रार्थना केली असावीत, प्रश्न विचारला असावं, महाराज आज आम्ही जे तुमचं दर्शन घेतलंय आणि आज तुमच्याकडे जे आलो आहेत ना, ते आमच्या व्यक्तिगत शंकांचं निरसन करण्याकरता नाही, व्यक्तिगत प्रश्नांना उजाळा देण्याकरता म्हणून आलेलो नाहीये. आज जे आम्ही आलोय अगदी सहज जात होतो वाटेनी आणि वाटेनी जाता जाता आम्हाला तुमचा हा प्रसन्न चेहरा दिसलात. या प्रसन्नतेचं गमक काय, या प्रसन्नतेचं कारण काय हे विचारण्याकरता इथपर्यंत आलोय. महाराज आम्हाला माहित आहे तुम्ही निसंकोचपणे सांगणारे आहात, स्पष्ट वक्ते आहात, राखून ठेवणारे नाहीत. तुमच्या आनंदाचं कारण काय, जगद्गुरु तुकोबाराय त्या साधकांना त्यांच्या जीवनात प्राप्त झालेल्या त्या आनंदाचं कारण अभंगाच्या पहिल्या धन्य काळ संत भेटी, 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 हा धन्य काळ संत भेटी, धन्य काळ संत भेटे, धन्य काळ संत भेटे, बाई मिठी पडली तो, बाई मिठी पडली तो, संदेहाच्या सुटल्या गाठी, संदेहाच्या सुटल्या गाठी, बाई मिठी पडली तो, बाई मिठी पडली तो, संदेहाच्या सुटल्या गाठी, संदेहाच्या सुटल्या गाठी, धन्य काळ संत भेटी, बाई मिठी पडली तो, बाई मिठी पडली तो, बाई मिठी पडली तो, धन्य काळ संत भेटी, बाई मिठी पडली तो, बाई मिठी पडली तो, बाई मिठी पडली तो. जगद्गुरु तुकोबाराय त्या आनंदाचं कारण सांगतात. धन्य काळ संत भेटी, पायी मिठी पडली तो. माझा आजचा काळ, आजचा दिवस, आजची ही वेळ धन्य आहेत का, संतांची भेटी झालेली आहे. आणि त्या संत भेटीचा आनंद आज माझ्या चेहऱ्यावर झळकतोय. मग साहजिकच जाणकार श्रोत्याच्या अंतःकरणामध्ये प्रथम दर्शनी अशी शंका उपस्थित होण्याची शक्यता नाकारता येत नाही. काय असं विशेष आहे जगद्गुरु तुकोबारांच्या त्या बोलण्यामध्ये, संतांची भेट झाली, काय विशेष आहे? संतांची भेट होणं म्हणजे काही काही फार महत्वाचं आहे असं वाटतं का तुम्हाला? मला सांगितलं पाहिजे, त्या जगतामध्ये काही गोष्टी कळणं कठीण आहेत, काही गोष्टी मिळणं कठीण आहेत. कळणं कठीण कोणच्या आहेत? अनेक गोष्टी आहेत. शास्त्रकारांचा एकच श्लोक सांगेल, नृपश्य चित्तम कर्पणश्य वित्तम मनोरथम दुर्जनम मानवानाम स्त्रियश्च चरित्रम पुरुषश्च भाग्यम न जानामि देवो कुतो मनुष्यः. स्वशितकार म्हणतात, नृपश्य चित्तम, राजाच्या चित्तात काय आहेत कोणाला कळत नाही, कळत. हा फक्त श्लोक नाहीये, याची अनुभूती महाराष्ट्रातले लोक आपण घेतोय. नृपश्य चित्तम गेल्या 4 वर्षापासून नाही का. पहिल्यांदा आपल्याला असं वाटत नव्हतं हे तिघ एकत्रित येतील, वाटत होतं का कोणाला? नाही, पण आलेत. नृपश्य चित्तम काय, त्याच्यानंतर आता तरी वाटत होतं का? स्पष्टीकरण देण्याच्या भानगडीत मी पडणार नाही, कारण मला अजून 1 तास बोलायचंय. नृपश्य चित्तम काय, असं वाटत होतं का दादा इकडचे तिकडून जातील? नाही. गेल्यानंतर असं वाटत होतं काय साहेब जवळ करतील? तरी भाऊबीजेचा कार्यक्रम एकत्रित होतोच ना. नृपश्य चित्तम नाही का. कित्येकदा सांगावं दादानी काय स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ, आज पुन्हा बोललेच ना काय, पण नाही सांगता येत. नृपश्य चित्तम कीर्तन करता येईल आपल्याला त्याच्यावर. कृपणश्य वित्तम, कृपण माणसाकडे किती पैसा आहे हे शेजाऱ्या पाजाऱ्याला कळत नाही, नवल नाही. त्याच्या घरातल्या लोकांना कळत नाही, नवल नाही. त्याला सुद्धा माहित नसते त्याच्याकडे किती पैसे आहेत. कृपणश्य वित्तम मनोरथम दुर्जनम मानवानाम. दुर्जन माणसाच्या मनामध्ये कुठले विचार येतात?
कोणाला कळतात, कोणालाच कळत नाही. स्त्रियश्च चरित्रम, स्त्रीचं चरित्र, पुरुषाचं भाग्य. न जाना मी कोण, पोपटावाला एस टी स्टँडवर रेल्वे स्टेशनवर बसलेला नाही. न जाना मी देव, देव जाणू शकत नाही तर बिवलकर गुरुजींनी कधी पंचांग काढून सांगावं त्याचं चरित्र, नाही का, त्याचं भविष्य नाही शक्य. ते ह्या गोष्टी कळणं कठीण आहेत आणि काही गोष्टी मिळणं कठीण आहे. दुर्लभम त्रैमेवैतत् देवानुग्रहेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम महापुरुष संशयः. दुर्लभम त्रैमेवैतत्, 3 गोष्टी सांगितल्या. कोणत्या? त्याच्यातलं पहिलं दुर्लभ आहे मनुष्यत्व. नरदेह दुर्लभ जाणारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. नरदेह दुर्लभ जाणारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. शतवर्षाची गणनारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. शतवर्षाची गणनारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. यामध्ये दुःख यातनारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. यामध्ये दुःख यातनारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. हे आठवा मधुसूदना वासुदेव म्हणा. तुम्ही आठवा मधुसूदना रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही आठवा मधुसूदना रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही आठवा मधुसूदना रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणा 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 रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. नाथबाबा लिहितात, नरदेह दुर्लभ जाणारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. शतवर्षाची गणनारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. त्यामध्ये दुःख यातनारे तुम्ही. पहिला दुर्लभ आहे मनुष्य देह प्राप्त होणे. मला त्याच्यावर भाष्य करायचं नाही. तो दुर्लभ असणारा मनुष्य देह आम्हाला प्राप्त झालेला आहे, आम्ही भाग्यवान आहोत. त्याच्यानंतर दुर्लभ आहे ते मुमुक्षुत्व. मनुष्यत्व कमी नाहीये. 135 कोटीच्या वर तर आम्हीच चालू आहे या देशातले. 7 अब्जच्या वर लोकसंख्या जगाची चाललेली आहे. मनुष्यत्व आहे, पण त्या मनुष्यत्वात मुमुक्षुत्व किती, हा स्वतंत्र चिंतनाचा भाग आहे. किती मुमुक्षु. त्या मुमुक्षुत सुद्धा 2 प्रकार पडतात. एक तीव्र आणि दुसरा मंद. मोक्षाची इच्छा ज्याच्या अंतःकरणामध्ये जागृत झालेली आहे त्याचं नाव मुमुक्षुत. आता आम्ही या ठिकाणी परमार्थाला लागलेलो आहोत. आम्ही जवळपास नाही काही निदान स्वतःला म्हणून घेण्याकरता तरी योग्य आहोत की आम्ही मुमुक्षु आहोत. परंतु या मुमुक्षुमध्ये किती मुमुक्षुला मोक्ष मिळावा आणि तो ताबडतोबच मिळावा असं वाटतं. बगर माळकऱ्याचं नाही विचारत मी, टप्पोऱ्या माळा ज्याच्या गळ्यात आहेत त्याचं विचारतो. त्याला विचारतो का मोक्षाच्या बाबतीत तुमचं काय मत आहे, मिळाला पाहिजे का? हा म्हटले महाराज मिळाला पाहिजे. कधी? उद्या? हा नाही. हा ठीक आहे, मिळाला पाहिजे. या जन्मात नाही मिळाला महाराज, पुढच्या जन्मात. म्हणजे अजून आमच्यात मुमुक्षुत्व आहे, पण ती तीव्र मुमुक्षुता नाही. आणि त्या मुमुक्षुत्वानंतर अत्यंत दुर्लभ मानल्या गेलेली गोष्ट आहे महापुरुष संशय. दुर्लभो मानुषो देहो देहिनाम क्षणभंगुरः तत्रापि दुर्लभम मन्ये वैकुंठ प्रिय दर्शनम. सगळ्यात महत्वाचं दुर्लभ सांगितलंय ते म्हणजे संतांची भेट होणं, संतांचं दर्शन होणं. नाथ महाराजांचा खूप प्रसिद्ध अभंग आहे. ऐशी कैशियाने भेटती ते साधू, ऐशी कैशियाने भेटती ते साधू. नाथ महाराज दृष्टांत देऊन बोलतात. चंद्रामृत सुखे सेववेल चंद्रामृत सुख सेववेल हस्ताचा तार विधरवेल बाह्य हेळा सागर तरवेल बाह्य हेळा सागर तरवेल भरे त्या साधूची भेटी न होईल गाय साधूची भेट
भेटती ते साधू ऐसे विषयाने भेटतील साधू ऐसे विषयाने भेटतील नाथबाबा म्हणतात चंद्रामृत सुखे शिववेल. चंद्राचं अमृत मिळेल. एरवी चंद्र नावाची जी देवता आहे त्या चंद्र नावाच्या देवतेच्या संदर्भामध्ये ज्या संप्रदायाच्या आपण पाहिजे आहोत त्या संप्रदायाची धारणा मान्यता अशा पद्धतीचे आहेत. पुष्णामी चौषधी सर्वास सोमो भूतवा रसात्मक 15वा अध्याय वाचा. अर्थात स्वतःच्या अमृताच्या द्वारात, कारण ती रसाची देवता आहेत, अधिष्ठात्री देवता आहेत, वनस्पत्यादिकाचं पोषण करणारी ती देवता आहेत आणि त्या चंद्राच्या किरणातून सतत अमृताचे कण स्त्रवत असतात. परंतु दुर्दैव आहे आमचं, ते अमृताचे कण सेवन करण्याची क्षमता म्हणा, योग्यता म्हणा, लायकी म्हणा, अधिकार आम्हाला नाहीत. ज्ञानोबा फार सुंदर बोलले ज्ञानेश्वरीमध्ये. चकोरा चंद्रामृत फावले येरा अनहोनी काय वारिले परी डोळियावी न पाहिले वाया जाय. ज्ञानोबा चकोरा करता चंद्रामृत आहे, बाकीच्याला काय शपथ घातली का त्यांनी? शपथ आहे माझी तुम्ही अमृत घ्याल तर नाही, शपथ नाही पण दृष्टी नाही आमच्याकडे. ज्ञानोबा अधिक एक होईल शारदीयेचे चंद्रकडे माझी अमृत कनकोळे ते वेचिते मने मवाळे चकोर तलगे. ते वेचतात कोण? चकोर तलगे. ती छोटी छोटी पिलं त्याच्याकडे आहेत. आमच्याकडे तर सुविधा आहेत. चंद्राचं अमृत नाही कोण्या दिवशी, वर्षातून एकदा शरद ऋतूतील जी पौर्णिमा असते तिला शरद पौर्णिमाही म्हणतात आणि तिला कोजागिरी नावाची पौर्णिमा म्हणतात. कोजागिरी पौर्णिमेला मिळतात कारण तिचं नावच आहे कोजागरती. कोण कोण जागा आहे, जे जे जागे असतील त्यांना ते मिळतात. पण त्याची विधी आहे, त्याची पद्धती आहेत. गाईचं दूध आणलं पाहिजे ते गावरान बरं, जर्सीचं नाही. तुमच्या मुंबईत मिळते ते तर माहितच नाही कशा कशाचं असतं. ते गावरान गाईचं दूध असावं, मंद आचेवर ते तापवावं, त्याच्यात सुकामेवा टाकावात आणि मस्त डीजे लावावेत, हिडीस असा त्या ठिकाणी डान्स करावात आणि त्याच्यात अगोदरच काहीतरी गोळ्या टाकून द्याव्यात. कशाच्या? भांगीच्या वगैरे नाही, त्यांना नाही मिळत. कारण याने अगोदरच अमृत टाकून ठेवल्यानंतर त्या अमृताची काय ताकद आहे आता त्याच्यात पडेल म्हणून. मग नियम असा आहे की त्या ठिकाणी भजन करावं. कारण भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या अवतार लीलेतील अत्यंत महत्वाची लीला त्या रात्रीला झाली, तिला रासलीला असं म्हणतात. गोपी गीताचं पठण करावं, चंद्रामृत मिळतं. असे अनेक आजार आहेत की जे औषधांनी बजत नाहीत. दमा असेल, अस्थमा असेल, श्वास कुठारादी काळा घेऊन सुद्धा जे आजार बसत नाहीत ते नुसतं कोजागिरी पौर्णिमेच्या रात्रीला दूध आटवल्या जातं चंद्राच्या मंद प्रकाशामध्ये आणि ते जर घेतल्या गेलत ना तर दमा अस्थमा सारखे आजार बसतात. का? त्याच्यात अमृताचे गुण आहेत. चंद्रामृत सुखी सेववेल आस्ता जाता रवी धरवेल. आस्ताला जात असणारा सूर्य सुद्धा धरवता येईल. आणि मला स्वाभिमानपूर्वक ही गोष्ट सांगितली पाहिजे. ज्या संप्रदायाच्या आपण पाईक आहोत, ज्या संस्कृतीच्या आपण पाईक आहोत, ती संस्कृती इतकी उच्च दर्जाची संस्कृती आहेत की ज्या संस्कृतीमध्ये उदयाला येणारा सूर्य धरणारं सुद्धा व्यक्तिमत्व आहे आपल्याच पुढे आहे. ज्या संस्कृतीमध्ये अस्ताला जाणारा सूर्य अडवण्याची ताकद असणारे सुद्धा व्यक्तिमत्व आहेत आणि ज्या संस्कृतीमध्ये सूर्य उदयाला येऊ देणार नाही अशी प्रतिज्ञा करणारे सुद्धा लोक आहेत. दुर्दैव फक्त एवढंच आहेत की आम्ही अलीकडच्या काळात कीर्तनाच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून भारतीय पौराणिक इतिहासाला उजाळा देण्याऐवजी चुटकुल्याच्या पुस्तकावर कीर्तन करतो, तो भाग वेगळा. आम्ही चुटकुल्याचे पुस्तक त्याचे संदर्भ देतोय परंतु आम्ही भारतीय पौराणिक इतिहास सांगत नाहीत. कोण आहे? उदयाला येणारा सूर्य धरणारे, ज्यांचं मंदिर आहे आमच्या गावात, आमच्या समोरच आहेत. जन्मताची जेने सूर्याशी धरिले, जन्मताची जेने सूर्याशी धरिले, जन्मताची जेने सूर्याशी धरिले, जन्मताची जेने सूर्याशी धरिले. इंद्रादिका दिले थोडा फार,
थोरपण इंद्राधिका दिले थोरपण जन्मता दिले इंद्राधी धरिले दिले थोरपण इंद्राची धरिले थोरपण महाराज म्हणतात जन्मताची जेने सूर्याशी धरिले आणि इंद्रादिका दिले थोरमार. जन्माला येता बरोबर ज्यांनी सूर्याला धरलं. आता हा वादाचाच विषय आहे. अलीकडच्या काळामध्ये आमच्यासारखे कीर्तनकाराने असं बोलणं सोशल मीडियाच्या माध्यमातून बऱ्याच वेळेला काही पोस्ट वाचायला मिळतात की अगदी गणिती भाषेमध्ये समजावून सांगायला लागलेले आहेत. पृथ्वीचं क्षेत्रफळ किती, पृथ्वीच्या क्षेत्रफळाच्या मानाने सूर्याचं क्षेत्रफळ किती, आणि पृथ्वीवर जन्माला आलेला एक व्यक्ती एक जीव सूर्याला धरतो. हे किती हास्यास्पद आहे नाही का. मला त्यांच्याशी वाद घालायचा नाही, परंतु मला एक महत्वाचा विषय सांगायचा आहे की कदाचित ही गोष्ट कपोलकल्पित वाटतही असेल तुम्हाला. कदाचित ही गोष्ट हनुमंतराने सूर्याला धरलं ही गोष्ट कपोलकल्पित वाटतही असेल. ज्या कपोलकल्पित गोष्टी भारतीय पुराणात आहेत म्हणून तुम्ही संपूर्ण पुराणालाही कदाचित मोडीत काढत असाल. ते तुमचं व्यक्ती स्वातंत्र्य आहे, तुमचं लेखन स्वातंत्र्य आहे, घटनादत्त भाषण स्वातंत्र्याचा अधिकार आहे, तुम्ही त्याचा वापर करालही. परंतु मला खऱ्या अर्थाने सांगितलं पाहिजे कदाचित ही कपोलकल्पित घटना असेल, पण इतक्या चांगल्या कल्पना करण्याकरता सुद्धा मन भारतीय ऋषीचंच असावं लागतंय. त्याच्यापेक्षा महत्वाचं आहे कारण ही कल्पना आहे असं जर तुम्ही म्हणत असाल ना, तर त्या कल्पनेचा आधार घेत आता तुम्ही यान सोडलं. ही कल्पना आमच्या पुराणानेच दिली तुम्हाला. सूर्याच्या परीक्षणाकरता यान सोडावं, त्या ठिकाणचं परीक्षण करावं. मला आठवतं स्वामी विवेकानंदांच्या जीवनातला एक प्रसंग आहे. स्वामीजी शिकागोच्या धर्म परिषदेकरता अमेरिकेत गेल्यानंतर काही दिवसपर्यंत त्या ठिकाणी राहिलेत. स्वामीजींचे भाषण त्या ठिकाणी व्हायला लागलेत. भारतीय स्त्री या विषयावर स्वामी विवेकानंद बोलत होते आणि भारतीय स्त्री या विषयावर स्वामीजी बोलत असताना एक दिवस राजा हरिश्चंद्र आणि तारामती नावाच्या राणीची कथा सांगितली. काही लोक हात त्या ठिकाणी टाळ्या देत होते, काही माना डोलत होते, काहींच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा लागलेल्या होत्या, ओघवती वाणी होती. त्यात एक चिकित्सक महिला पत्रकार स्वामी विवेकानंदांना प्रश्न विचारण्याकरता पुढे आलीत आणि तिने स्वामींना प्रश्न विचारला, स्वामीजी ही कथा जी सांगितली तुम्ही कशातली आहे? स्वामींनी नम्रपणे उत्तर दिलं, भारतीय पुराणातली आहे. तिने प्रतिप्रश्न केला, स्वामीजी ही खरी आहे का? त्यावेळेला स्वामींनी तिला प्रतिप्रश्न केला, बाई साहेब तुमचं मत काय आहे? त्यावेळेला तिने सांगितलं, मला ही कपोल कल्पित वाटते. स्वामी विवेकानंद होते. स्वामीजींनी तिच्या समोर हात जोडले, सांगितले, बाई साहेब कदाचित तुमचा जो विचार आहे ना ती कपोल कल्पित आहेत, कदाचित ती कपोल कल्पितही असू शकते. तिला असं वाटलं स्वामीजींनी आपला विचार ग्राह्य केला, पण स्वामीजींनी मागून एक मस्त पैकी मापाचीच ठेवून दिलीत आणि तिला उत्तर दिलेत. म्हटली, बाई साहेब तुम्हाला वाटतेत नाही कथा कपोल कल्पित आहेत, कदाचित ती कपोल कल्पितही असू शकते, पण इतक्या चांगल्या कल्पना करण्याकरता सुद्धा मन भारतीय ऋषीचंच असावं लागतं. इतक्या चांगल्या कल्पना सुद्धा तुम्हाला करता येत नाही. जन्मताची देणे सूर्याशी कदाचित तुमच्या दृष्टिकोनातून कपोल कल्पित असेल विज्ञानवाद्यांच्या, परंतु ती कल्पनाच आज तुम्हाला सूर्याचं परीक्षण करण्याकरता यान सोडण्याकरता कारणीभूत झालेली आहेत. सूर्याला धरणारे उदयाला येणारे, अस्ताला जाणारा सूर्य पकडणारे धरणारे किंवा सूर्याला उदयालाच येऊ देणार नाही अशी प्रतिज्ञा करणारे सुद्धा व्यक्तिमत्व आमच्याकडे. महाभारत नावाचा ग्रंथ वाचा, उघडात लक्षात येईल. त्याच्यात एक कथा लिहिली, एक कौशिक नावाचा ब्राह्मण आहे आणि त्याला गलित कुष्ठ नावाचा आजार झालेला आहे, परंतु फारच वैशिक आहेत, कामातूर आहेत. त्याची पत्नी पतिव्रत आहे, निष्ठावंत भावनेने त्याची सेवा करते आहेत. आणि एक दिवस त्या कौशिक नावाच्या ब्राह्मणाने एक वेश्या पाहिलेली आहे आणि त्याच्या अंतःकरणामध्ये तिने घर केलेले आहेत. कामातुरानाम भयम न लज्जा अर्थातुरानाम गुरुर्न बंधुः अशी स्थिती आहे. आणि त्या पत्नीला सांगितलं, माझ्याच्याने जाणं होत नाहीत, मला तिच्या घरापर्यंत नेऊन पोहोचव. तिने त्याला खांद्यावर घेतलेलं आहे. त्याला एवढी घाई झालेली आहे, लवकर चाल लवकर चाल, रात्रीची वेळ आहे, ढगाळ वातावरण आहे, चंद्राचा प्रकाश सुद्धा नीट नाही, त्यात कुठेतरी विजा थोडक्यात चमकतायत, तितक्यात वाट दिसते आणि याची घाई चाललेली आहे. खांद्यावर घेतलेला आहे त्या पतिव्रतेने आणि हात तिच्या लाथा मारतोय. तितक्यात
मांडव्य नावाच्या ऋषीला त्याच्यावर चोरीचा आळ आलेला होता आणि त्यानं शुळावर देण्यात आलेलं होतं. तो सूळ मांडव्याच्या शरीरामध्ये घुसत नव्हता आणि ही रस्त्याने जात असताना याची लाथ त्या मांडव्याच्या सुळाला लागलीत आणि मांडव्याचा सूळ हल्लात. मांडव्याला वेदना व्हायला लागल्यात आणि मांडव्याच्या मुखातून शब्द बाहेर पडलेत. मांडव्याने सांगितलं, ज्या नरहमाचा स्पर्श माझ्या सुळाला झालेला असेल मी श्राप देतो, उद्या सूर्योदय होता बरोबर तो गतप्राण होईल. आणि अशी शापवाणी ज्यावेळेला मांडव्य बदलेत. जगद्गुरु तुकोबाराय फार सुंदर लिहितात, संताशी क्षोभवी कोण्याही प्रकारे त्याचे नव्हे बरे उभय लोकी. त्याची ती शापवाणीत महात्म्याच्या बाणाचा प्रतिकार करता येईल, महात्म्याच्या वाघ बाणाचा प्रतिकार करता येण्याची व्यवस्था कोणाकडेच नाही. त्या पतिव्रतेने ते ऐकलं आणि त्या पतिव्रतेने मांडव्याला प्रति आवाहन दिलं. सांगितलं, महाराज तुम्ही तपस्वी आहात, तुम्ही अनेक दिवसाची तपश्चर्या केलेली आहे, त्यामुळे तुमच्या वाणीमध्ये शाप देण्याचं सामर्थ्य प्राप्त झालेलं आहे. परंतु मीही एक पतिव्रता आहे. तुका म्हणे पतिव्रता गाथेत नाही प्रमाण पण म्हटल्या जातात. असे बरेच प्रमाण आहेत की जे गाथेत नाहीत पण परंपरेने गायल्या जातात. तुका म्हणे ऋषिकेशी लग्न करावं भलत्या दिवशी, नाही का. गाथेत नाही पण रूढ आहे संप्रदायामध्ये. आज शिंख जांभई खोकला एवढा काळ गाथेत नाही सापडलं, मला तर नाही सापडलं. वैकुंठवासी मामासाहेब आहे का? मामासाहेबांनी प्रकाशित केलेल्या याच्यात नाही असं का? हा ठीक आहे. महाराजांनी सांगितलं, मी पाहिल नक्कीच, कारण माझ्याकडे जे गाथे उपलब्ध आहेत देवळीकरांच्या नाही, दिहोकरांच्या नाही, ओळीच्या गाथेत नाही. मामासाहेब प्रमाण द्यायचे. तुका म्हणे संन्याशी आणि माद्यांनाशी तोंडवाशी. गाथेत नाही प्रमाण पण चाललंय प्रमाण. तसं तुका म्हणे पतिव्रता, देवावरी सत्ता आहे तिची. त्या पतिव्रतेने त्या महात्म्याला प्रति आव्हान दिलं आणि त्या महात्म्याला सांगितलं, महाराज तुम्ही शाप दिलात ना, उद्याचा सूर्योदय होता बरोबर माझा पती गतप्राण होत असेल असा जर तुमचा शाप असेल, ही पतिव्रता प्रतिज्ञा करते, शाप देत नाही, मी सूर्योदयच होऊ देणार नाही. पतिव्रतेने प्रतिज्ञा केली, खरंच सूर्योदय झाला नाही. 1 दिवस 2 दिवस 3 दिवस सतत 10 दिवस झाले सूर्योदय झाला नाही. मग लोकांच्या ज्या काही क्रिया होत्या त्या सगळ्या बंद पडल्या, याज्ञाधिक क्रिया बंद पडल्यात. आता कोण याच्यावर उपाय काढणार? संपूर्ण देव ब्रह्मदेवाकडे गेलेत. ब्रह्मदेवानी सुद्धा हात वर केलेत आणि ब्रह्मदेवानी सांगितलं, त्या पतिव्रतेच्या आव्हानाला प्रति आव्हान किंवा तिचं आव्हान मोडीत काढण्याची ताकद माझ्याकडे नाही, तुमच्याकडे एकच इलाज आहे, त्याच योग्यतेची एखादी पतिव्रता शोधा आणि त्या पतिव्रतेला विनंती करा, तरच काहीतरी काम होईल. हे सगळं शिष्टमंडळ माता अनुसूयेकडे गेलं आणि अनुसूया मातेला विनंती केलीत. अनुसूया मातेने मध्यस्थी करण्याचा निर्णय घेतला. त्या पतिव्रतेकडे माता अनुसूया गेल्यात आणि अनुसूयेने सांगितलं, का ग पतिव्रते काय करते तू? एकट्या करता जगाला वेठीस धरणं हे कितपत योग्य आहे? म्हटलं, आईसाहेब तुम्हाला सांगणे न लगेच, पतिव्रते करता तिचं कुंकू किती महत्वाचं असतं. शाप आहे मांडव्यांचा, उद्याचा सूर्योदय झाला तर माझ्या पतीचा अर्थात गतप्राण होतील, ते त्यांच्या मस्तकाचे तुकडे होतील. मग काय, अनुसूयेने सांगितलं, पतिव्रते तू सूर्योदय होऊ देत आणि सूर्योदय झाल्यानंतर जो परिणाम होईल त्या परिणामाचा विचार मी करेल. सूर्योदय होऊ देत, फक्त तुझ्या मृत पतीला जिवंत करण्याची व्यवस्था मी करते. तिने सूर्योदय होऊ दिलात, तिच्या पती गतप्राण झालेत आणि अनुसूये मातेने स्वसामर्थ्याने त्याला पुनर्जीवित केलं आणि रोगमुक्त केलं. ही भारतीय स्त्रीच आहेत. आणि तिसरा महत्वाचा मुद्दा आहे, असता जाता रवी धरवेल. महाभारतातच कथा आहेत. जरद कालू नावाचे ऋषी आहेत, ब्रह्मचर्य व्रताचं पालन करतायत, तीर्थयात्रा करतायत आणि तीर्थयात्रा करत असताना त्यांना त्या एका ठिकाणी जंगलामध्ये असे काही लोक दिसलेत की त्यांनी वाळा ज्याला म्हणतो आपण अक्षय तृतीयेच्या दिवशी वापरतो ते गवत अगदी त्याच्या मुळाला पकडून असं उलट टांगून घेतलेले आहेत. याने त्यांना विचारलं, आपण कोण आहात? त्यांनी सांगितलं, आम्ही अशा अशा पद्धतीचे ऋषी आहोत. अशी स्थिती का, तुम्ही अशी साधना का करतात आणि ही तरी किती वेळ टिकणार आहे याची मूळ? कारण त्याला सुद्धा एक उंदीर कुरतडतोय आणि याच्यावर इलाज काय? माझ्या तपश्चर्येचं काही बल, माझ्या तपश्चर्येचं काही फल जर तुम्हाला समर्पित केलं तर तुम्ही या यातनेपासून मुक्त व्हाल का? त्याने सांगितलं, आमची ही परिस्थिती निर्माण होण्याला एकच कारण आहे, आमचं पितृतर्पणादी कर्म बंद पडलेलं आहे. आमच्या एकाच जशी मूळ आहेत ना, आमच्या कुळातला आता एकच पुरुष
सध्या जिवंत आहे आणि तो सुद्धा प्रापंचिक कर्माला बंधन मानून त्याच्यातून बाहेर पडून संन्यस्तप्रमाणे दीक्षा घेऊन तो विचरण करतोय. त्याची जर भेट झाली तर आमच्या वेदना त्याच्यापर्यंत नेऊन पोचवा. म्हटले नाव काय त्याचं? म्हटले त्याचं नाव आहे जरत्कारू. यांनी विचार केला, म्हटलं आता आपचा सातबारा आहेत, आपले पूर्वज आहेत, प्रपितामह ते होते, म्हटलं याच्यावर इलाज काय? म्हटलं इलाज एकच आहे, तू विवाह कर आणि सुप्रजा उत्पन्न करून आमच्या पितृतर्पणाधिकाची व्यवस्था त्या ठिकाणी जर तू केलीत ना तर आम्ही या यातनेतून मुक्त होत. त्यांनी काही अटी टाकल्यात. त्यांनी पहिली अट टाकली, मुलगी पाहण्याकरता मी जाणार नाही, मुलीच्या बापाच्या घरापर्यंत मी जाणार नाही, मला मुलगी स्वतःहून येऊन मिळाली पाहिजे, तेही भिक्षेत. 2023 ची गोष्ट नाहीये ही, नाही का? द्वापारांती अर्थात परीक्षिती नावाच्या राजाचं राज्य चाललेलं होतं, त्याच्या राज्याच्या कालखंडातली ही घटना आहे. फार जास्त वर्षापूर्वीची नाही, 5,500 वर्षापूर्वीची साधारणतः घटना आहे. मी मुलगी मागण्याकरता जाणार नाही, तिच्या बापाने भिक्षेत आणून ती मुलगी मला द्यावी. दुसरी माझी महत्वाची अट आहे, मी तिचं भरण पोषण करणार नाही, ती जबाबदारी तिच्या बापानेच स्वीकारावी. काय? आणि तिसरी अट माझी अशी आहे, माझं नाव जरत्कारू आहे, माझ्याच नावाची मुलगी असावी, जसं मी जरत्कारू तिचं नाव सुद्धा जरत्कारूच असावं. आणि माझी चौथी अट ती भेटल्यानंतर मग मी तिला सांगेल. मग आता अशा मुली कोण? मग मानव कन्या नव्हत्या, देवकन्या नव्हत्यात, राक्षस कन्या नव्हत्यात, एक नागकन्या वासुकी नावाच्या सर्पाची ती बहीण होती, ती जरत्कारी नावाची. ते स्वतःहून आलेत. जरत्कारू नावाच्या ऋषीशी त्यांचा विवाह त्या ठिकाणी पाणीग्रहण सोहळा झाला. त्यावेळेला जरत्कारूने सांगितलं, मी तुझ्याशी लग्न करण्याकरता तयार आहेत, पण आता माझ्या व्यक्तिगत तुझ्यासोबत काही अटी आहेत. एक अट, एक मुलगा होईपर्यंत संसार करेल, नंतर मी संन्यासाप्रमाणे जीवन जसं जगतोय त्या पद्धतीने जगेल. आणि माझा दुसरा नियम आहे, माझा नियम ज्या दिवशी उल्लंघन करशील त्या दिवशी मी कुठलीही सबब न सांगता वा तुला माफी करता संधी न देता तुला सोडून निघून जाईल. त्यांचा विवाह झाला आणि वासुकी त्यांच्या उदरनिर्वाहाची सगळी व्यवस्था करतायत. एक दिवस संध्याकाळची वेळ आहे आणि संध्याकाळच्या वेळेला जरत्कारू नावाचे ऋषी जरत्कारीच्या मांडीवर डोकं टेकून झोपी गेलेले आहेत. सूर्यास्ताची वेळ आहे. जरत्कारीच्या समोर प्रश्न उभा राहिलेला आहे, आपले पती ब्राह्मण आहेत, संध्यावंदनाची वेळ आहे आणि संध्यावंदनाच्या वेळेत जरी झोपलेले राहिलेत आणि यांची संध्या जर बुडलीत ना तर दोष लागेल. मग आता काय करावं? पेच प्रसंग निर्माण झाला, नाईलाज झाला तिचा. आणि त्यांनी जरत्कारूला असं हलवलं आणि उठवलं. ते लाल बुंद डोळे करून उठलेत. सांगितलं, का उठवलं सांग? म्हटले, महाराज माफी असावी. म्हटली, तुला पहिल्यांदा सांगितलं होतं माझ्या कोर्टामध्ये माफी नाही. का उठवलं? म्हटले, महाराज माझ्याकरता नाही, तुमच्याकरता उठवलं होतं. म्हटले, काय? तुम्ही ब्राह्मणात आणि तुमच्या संध्यावंदनाची वेळ होत असताना तुम्ही झोपलेले होतात, सूर्य अस्ताला गेले असता तर तुमची संध्या बुडली असती. महाभारतात जरत्कारूंचे उद्गार आहेत, काय ताकद होती त्या सूर्याची, माझी संध्या घेतल्याशिवाय बुडणार होतात. असता जाता रवी धरवील, बाह्य हेळा सागर तरवेल, स्वतःच्या स्वसामर्थ्याने बाहुबलाने समुद्र तरून जाता येईल. परित्या साधूची भेटीनं होईल गा ऐशी कैशी याने भेटती. ते नाथानं विचारावंच लागलं. इतक्या गोष्टी कठीण आहेत आणि इतकं ते कठीण असणार, बहु अवघड असणारी ती संत भेटीत जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, माझ्या जीवनामध्ये आज घडून आली. त्या संतांचं दर्शन मला झालं आणि म्हणून आजचा हा काळ धन्य आहे. बरं, साहजिकच जाणकार श्रोत्याच्या अंतःकरणामध्ये पुन्हा काही प्रश्न उपस्थित होतील. का हो संतांच्या भेटीला तुम्ही दुर्लभ म्हणतात? त्या संतांच्या भेटीच्या दुर्लभत्वाच्या संदर्भात काहीतरी कारण मीमांसा आपण केली पाहिजे. संत भेट दुर्लभ, संत दुर्लभ म्हणून भेट दुर्लभ, की ज्यांना भेटायचे ते मुमुक्षु दुर्लभ म्हणून दुर्लभ? वास्तवात विचार जर केला तर संतही दुर्लभ नाहीत आणि मुमुक्षुही दुर्लभ नाहीत. म्हणजे कठीण असेल भेटणं, परंतु संत नाहीतच का? संत नाहीत असं म्हणता येण्याची व्यवस्था नाहीत. किंबहुना मी तर असं म्हणतो, आपण महाराष्ट्रीयन आहोत. आणि ज्ञानोबारांनी, भगवान श्री ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ लिहिल्यानंतर मागणी मागण्याकरता ज्यावेळेला तो निवृत्तीनाथांच्या समोर ठेवला, त्यातली एक महत्वाची मागणी आहे, वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनव्रत भूमंडळी भेटतो. अनव्रत, अखंड, अनश्रुत, अखंडपणे भेटत राहोत. आणि या संतांची मांदियाळी महाराष्ट्रामध्ये आहे. ठीक आहे, दुर्लभ असतील, अर्थात फार भरपूर प्रमाणामध्ये नाहीत, पण संत नाहीतच असं म्हणता येण्याची व्यवस्था नाहीत.
विरळा ऐसा कोणी हा विरळा ऐसा कोणी विरळा ऐसा कोणी हरी विरळा ऐसा कोणी तुका त्याशी लोटांगणी तुका त्यासी लोटांगणी त्याचे लोटांगणे तुका त्याचे लोटांगणे तुका त्याचे लोटांगणे तुका त्याचे लोटांगणे हे विरळा ऐसा कोणी तुका त्यासी लोटांगणी तुका त्यासी लोटांगणी तुका त्यासी लोटांगणी विरळा शब्द आहेत. विरळा ऐसा कोणी तुका त्याशी एका जनार्दनी थोडे आणि लक्षा माझी एक तर आहे ना हो. गीतेमध्ये भगवान म्हणतात मनुष्यानाम सहस्रेषु, तिथं 1000 शब्दाचा प्रयोग केला, परंतु ज्ञानोबराय मात्र त्याच्यावर भाष्य लिहित असताना आस्तीच्या महापुरी रिगताती कोटीवरी परिप्राप्तीच्या पहिलं तिरी कोणीतरी आहे एक, नाही असं म्हणता येण्याची व्यवस्था नाही. संत कालही होते, आजही आहेत आणि संत उद्याही राहतील. संत नाहीत असं म्हणता येण्याची व्यवस्था नाही. आता संत शब्द गुळगुळीत झालाय उत्तर हिंदुस्थानामुळे, तो भाग वेगळा. आता पोटातून बाहेर पडला की तो संत म्हणून जन्माला येतो. आस्था लावा, संस्कार लावा, साधना लावा, त्यात सगळे संतच आहेत. आणि असे काही संत आहेत की ज्यांच्या सगळ्या तीर्थयात्रा आटपून आता सध्या ते मथुरेच्या तीर्थयात्रेत आहेत. मथुरा म्हणजे तुरुंग, बरं, त्याच्यात आहेत, तरी लावतात ते संत. कधी कधी असं वाटतं खरंच जर हे संत असतील ना, तर तो संत शब्द ज्ञानोबाराय तुकोबारायच्या पुढे लावावा का न लावावा. मग ती उपाधी होईल ज्ञानोबाराला दिलेली चांगली का तो कलंक होईल, हाही प्रश्न आहे. संत नाही तसं नाही, संत हे तिन्ही काळात आहेत. बरं, मग त्या संतांना भेटीची इच्छा होणारे मुमुक्षु नाहीत का? मुमुक्षु आहेत. मग मुमुक्षुही आहेत आणि संतही आहेत, तरी संत भेट दुर्लभ का? तर त्याचं कारण असं आहे, संतही आहेत, मुमुक्षुही आहेत, परंतु संत आणि मुमुक्षु हे दोन एकत्रित येऊन नुसती संतांची भेट होत नाही. त्याला तिसरी गोष्ट महत्वाची आहे भेटी करता, ते लागतं पुण्य. तिल तिल पुण्य साचा पडे तरी बहुत जन्मी जोडे नाम तुझे वाचे सिया जोडे समागम घडे संतांचा पुण्यसाचा पडे तरी हे बहुता जन्मे जोडे नाम तुझे वाचे से आतुडे समागम घडे संताचा तिळ पुण्य साचा पडे तरी हे बहुता जन्मी जोडे नाम तुझे वाचे सिया जोडे समागम घडे संतांचा हो तिळ तिळ पुण्यसाचा पडे तरी हे बहुता जन्मे जोडे नाम तुझे वाचे से आतुडे समागम घडे संताचा तिळ तिळ पुण्यसाचा पडे तरी हे बहुता जन्मे जोडे नाम तुझे वाचे से आतुडे समागम घडे संताचा समागम घडे संताचा. संत बहुत नाहीत, खूप नाहीत, विरळे आहेत पण आहेत. त्यांची भेटा इच्छा असणारे मुमुक्षु सुद्धा खूप आहेत असं नाही, आहेत, विरळे आहेत. तरी संत का भेटत नाहीत? तर त्यांच्या भेटी करता तिसरी गोष्ट लागते, ती म्हणजे पुण्य. आणि ते पुण्य आमच्याकडे उपलब्ध नाहीत. ते पुण्य कोणतं? महाराजांनी प्रमाण दिलं, तिळ तिळ पुण्य साचा पुढे किती दिवस बहुता जन्मी जोडेत. बहुता तिथेही संख्यावाचक शब्द प्रयोग नाही. इतक्या जन्मात तिळ तिळ पुण्य साचा पुढे असं म्हटलं असतं, नाही शक्य.
कारण बऱ्याच अशा गोष्टी आहेत ज्या भेटणं दुर्लभ आहेत, परंतु त्या भेटण्याकरता काही निकष आहेत संत वाङ्मयामध्ये पाहण्याकरता मिळतात. इंद्रपद कोणालाही भेटतं का? सरपंच पद नाही भेटत अलीकडच्या काळात, त्याच्याकरता लाखांनी खर्च करावं लागतात. पण समजा इंद्रपद भेटवावं असं वाटत असेल, ज्ञानोबाराय सांगतात इच्छा आहे का तुमची? काही नाही, सोपं आहे. का शतमक संपत्ती स्वर्गीची, 100 अश्वमेध यज्ञ जो करतो तो इंद्र होतो. अश्वमेध यज्ञ करणे म्हणजे सत्यनारायणाची पूजा नव्हे. अश्वमेध यज्ञाकरता काय काय सामुग्री लागते, कोणी कोणी केला, कसा कसा करावा लागतो, हे लागत असेल तर नंतर बोलेल. माझ्याकडे इतका वेळ नाही आज, मलाही जायचं नाही. तर मी नेहमी सांगत असतो कीर्तनानंतर सांगेल म्हणून. कीर्तनानंतर नंबर घ्या विठ्ठल महाराज कडून, मग सांगतो अश्वमेध करण्याकरता काय काय लागते. एक नव्हे 100 अश्वमेध यज्ञ करतो तो इंद्र होतो. समजा कोणाची तयारी असेल तर चालू करून द्या. पुरोहित मी सोबतच आणलेले आहेत, दिवसभर महाराज आणलेले आहेत, ते यादी देतील तुम्हाला. घ्या करून अश्वमेध. पण एक सावधानतेचा इशारा देतो, 100 अश्वमेध केले तरी तुमचा लगेच नंबर लागणार नाही. अजून पुढचा हू घातलेला इंद्र वेटिंग रूम मध्ये बसलेला आहे, कारण याच्या पुढचा इंद्र बली आहे. त्याच्यानंतर नंबर लागेल तुमचा. समजा ब्रह्मदेव व्हायचंय, आता तुमच्या मनात आलं मग ब्रह्मदेव व्हायचंय, मग काय केलं पाहिजे? ज्ञानोबाराय सांगतात होता येतं ना तुम्हाला. ब्रह्मदेव व्हायला काय लागतं? कारण ब्रह्मदेव हे व्यक्ती नाही, ब्रह्मदेव हे पद आहे. जसं पंतप्रधान, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती हे पद आहेत, तसं ब्रह्मदेव पद आहे. मग काय करावं लागतं? का शत एक जन्मा जो जन्मोनी ब्रह्म कर्मा करीतोची ब्रह्मा आणू नव्हे. 100 माणसाचे जन्म आणि त्या माणसाच्या जन्मामध्ये पुन्हा ब्रह्मकर्म जो करतो तो ब्रह्मदेव होतो. म्हणजे या पदाच्या प्राप्तीकरता दुर्लभत्व आहे, परंतु ते प्राप्त करण्याकरता काय काय केलं पाहिजे, संख्यावाचकता आली त्याच्यात. 100 अश्वमेध तो इंद्र, 100 माणसाचे जन्म अधिक ब्रह्मकर्म तो ब्रह्मदेव होतो. परंतु संतांची भेट होण्याकरता किती पुण्य लागतं याच्याकरता मात्र संख्यावाचक शब्द प्रयोग कुठंच केल्या गेलेला नाही. पुण्य शब्दाचा प्रयोग आहे, पण कोणतं पुण्य? कोण पुण्य कोणा गाठी जी आईशियाची भेटी. कोण पुण्य शब्दाचा प्रयोग आहे. काय कोण पुण्य म्हणजे काय समजण्याकरता एक दृष्टांत सांगतो, म्हणजे लक्षात येईल. मुंबई सारख्या शहरामध्ये एका करोडपत्याचा मुलगा गाडीने प्रवास करत असताना, 4 व्हीलरनी प्रवास करत असताना अडकला ट्रॅफिक मध्ये. मागही येता येत नव्हतं ना पुढेही जाता येत नव्हतं. तुमच्या मुंबईकराला सांगण्याची गरज नाही आता. गुदमरल्यासारखा झालाय, काय करावं कळत नाही. तितक्यात त्याचं लक्ष वर गेलं आणि लक्ष वर गेल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की वरून एक हेलिकॉप्टर चाललेलं होतं. त्यांनी ड्रायव्हरला विचारलं, म्हणजे अरे काय आहे हे? म्हटले मालक याला हेलिकॉप्टर म्हणतात. म्हणजे कशा करता असतं? अरे म्हटले माणसाला त्याच्यात बसून कुठेही जाता येत. म्हटले हे तर बरं आहे, ट्रॅफिक जामचा प्रश्न नाही, काही नाही काही नाही. मग म्हटले आपल्याला हेलिकॉप्टरच विकत घ्यायचं. चालेल, कुठं मिळतं? आता ड्रायव्हर हुशार होतात, त्यांनी सांगितलं हा चौक ओलांडल्यानंतर पुढच्या चौकातून उजव्या हातावर गेल्यानंतर त्या ठिकाणी हेलिकॉप्टरचं शोरूम आहे. हिरो होंडाचं नव्हे, हेलिकॉप्टरचं. म्हणजे चाल जायचं आपल्याला. काय लागतं हेलिकॉप्टर घेण्याकरता? त्या ड्रायव्हरने सांगितलं हेलिकॉप्टर घेण्याकरता पैसे लागतात. यांचं मग पैशाचे काही कमी आहे का आपल्याकडे? होते याच्याकडे पैसे. गेला त्या शोरूमला, गाडी उभी केली, आतमध्ये गेलात, हेलिकॉप्टर पाहणी केलीत, पसंत आलं आणि म्हटले हे पाहिजेत आता आम्हाला. ठीक आहे, निश्चित हो. मग आता तो माहिती करून देणारा जो त्याचा कर्मचारी होता त्यांनी सांगितलं हे घ्यायचं ना? म्हटले हो. मग तुम्ही पैसे कसे देणार? चेकनी का ड्रॉपनी का ऑनलाईन पेमेंट करणार? यांनी सांगितलं ना चेक ना ड्रॉप ना ऑनलाईन, नकदम नगदीचा व्यवहार आहे आमच्याकडे, नगदी पैसे देतो नगदी. मग ड्रायव्हरचा ट्यूबलाईट लागला. ड्रायव्हरने विचार केलं, म्हटले हे नगदी पैसे देतो म्हणते, म्हणजे पंचायतच झाली. हेलिकॉप्टर विकत घ्यायचं नाही का कटलरीचं दुकान थोडी होतं ते. आणि त्यांनी मालकाचे असा हात पकडला आणि त्याला कोपऱ्यात नेलं. म्हटले मालक काय बोलला तुमचं लक्षात आलं का? पैसे कसे? म्हटले नगदी देणार. म्हटले पैसे आहेत का तुमच्याकडे? नसाल काय झालं? किती आहेत? म्हटले 10-10 रुपयाच्या 100 नोटा आहेत. 10-10 रुपयाच्या 100 नोटा आहेत. किती झाले? 1000. 1000 हेलिकॉप्टर भेटते का? त्याने हात पकडला. म्हटले लवकर इकडून निघा, कारण तुमच्या खिशात जितके पैसे आहेत ना
तितक्या पैशात हेलिकॉप्टर पुसण्याकरता कापड सुद्धा भेटणार नाही. म्हटले नालायका, तूच म्हणत होतात ना हेलिकॉप्टर घेण्याकरता पैसे लागतात. म्हणजे पैसे लागतात हे बरोबर आहे, म्हणून काय 10 रुपयाच्या 100 नोटांमध्ये हेलिकॉप्टर भेटत असते का? तसं संतांच्या भेटी करता पुण्य लागतं हे बरोबर आहे, पण किती पुण्य लागतं? आम्ही तर आमच्या पुण्याच्या व्याख्या स्वतंत्रच केलेल्या आहे. अन्नदान केलं की पुण्य, नाही का? भूमिदान केलं की पुण्य, वस्त्रदान केलं की पुण्य, रक्तदान केलं की पुण्य, पाणीदान केलं की पुण्य, मतदान केलं की नाही, ते नाही माहित मला, तुमचा स्वतंत्र विषय आहे. काय पुण्य का पाप ते तुम्ही ठरवा. पण तो दान शब्द आला म्हणून ओघाने तो शब्द आलात माझ्या मुखात. मग हे केल्याने पुण्य, ते केल्याने पुण्य, परंतु याच्यापैकी कोणतं पुण्य संतांच्या भेटी करता उपयोगाला येतं? तर त्या ठिकाणी कुठंच संख्यावाचक शब्द प्रयोग केले नाही. पूर्वजन्मी सुकृते थोर केली, पूर्वजन्मी सुकृते थोर केले, मजाची फळाची आली परमानंदो आजी मानसी, परमानंदो आजी मानसी, हे मज आजी फळाची आली परमानंदो आजी मानसी, परमानंदो आजी मानसी, भेटी झाली या संताची परमानंदो आजी मानसी, परमानंदो आजी मानसी, भेटी झाली या संताची परमानंदो आजी मानसी, परमानंदो आजी मानसी. माऊली बोलले पूर्वजन्मी सुकृते किती केली? तिथेही तसाच आहे शब्द, थोर, संख्यावाचक नाही. नाथ महाराजांच्या स्वप्नात ज्ञानोबाराय गेलेत आणि ज्ञानोबारांनी नाथ महाराजांना सांगितलं, अजान वृक्षाची मुळी कंठासी लागली, योनी आळंदी स्थळी काळवेगी, ऐशे स्वप्न होता आलो अलंकापुरी, तव नंदी माझारी देखिले द्वार. मला प्रसंग सांगण्याकरता वेळ नाही. त्याच्यात नाथ महाराज लिहितात, एका जनार्दनी पूर्व पुण्य फळले, सद्गुरु भेटले ज्ञानराज. नाथ म्हणतात माझं पूर्व पुण्य फळाला आलं म्हणून ज्ञानोबरायची समाधी त्या ठिकाणी मला दर्शन झालं. असे कितीतरी शब्द आहेत. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, एरवी सत्य गुरुराये कृपा मज केली, परी नाही घडली सेवा काही. मला माझ्यावर गुरुनी कृपा केलीत पण माझ्याकडून सेवा घडली नाहीत. आता सेवा घडली नाही तर गुरुची कृपा झाली म्हणतात, पुन्हा प्रश्नच निर्माण होतो, गुरु सुद्धा तोंड पाहून काम करायला लागलेत का? सेवा करणारे करता करता मरतात, त्यांच्यावर कृपा होत नाही तर हे तोंडाने सांगतात सेवा घडली नाही पण गुरुनी कृपा मात्र सत्य केली. हे वस्तुस्थिती आहे. मग कशी झाली? जगद्गुरु तुकोबार म्हणतात, या जन्मात नाही घडली सेवा परंतु पूर्व पुण्य ठेवा, ओढवाला पूर्व पुण्य ठेवा, ओढवाला पूर्व पुण्य ठेवा, ओढवाला पूर्व पुण्य ठेवा. तुका म्हणे माझा न घडता सेवा, पूर्व पुण्य ठेवा, ओढवाला पूर्व पुण्य ठेवा. तुका म्हणे माझा न घडता सेवा, पूर्व पुण्य ठेवा, ओढवाला पूर्व पुण्य ठेवा, पूर्व पुण्य ठेवा. महाराज म्हणतात, तुका म्हणे मज न घडता सेवा पण पूर्व पुण्य ठेवा. पूर्व पुण्याचा ठेवाय तो किती दिवसाचा असेल किती जन्माचा असेल सांगता येत नाही. पूर्व पुण्य जरी होती सानुकूळ अंतराय मूळ नुपजे. तेथे एक दृष्टांत सांगतो पहा, म्हणजे लक्षात येईल. एक भिकारी बँकेच्या समोर ॲल्युमिनियमची एक प्लेट घेऊन भिक्षा मागत होता. रुपये 2 रुपये 5 रुपये कोणतरी टाकत होता. तितक्याच एक लक्षात आलं एकाच्या त्या भिकाऱ्याच्या. एक श्रीमंत ग्रस्त गेला, तिथं त्याने अटकवलेली ती लाल स्लिप काढली, त्याच्यावर काय लिहायचं लिहिलं, मागून एक सही केली
आणि आतमध्ये दिलीत आणि तिकून नोट्याची अशी गड्डीची गड्डी त्या कॅशियरनी दिलीत. म्हटलं हे तर बरं आहे, दिवसभर इथं उन्हात तापल्यापेक्षा तो काय केला, कटलरीच्या दुकानात गेला आणि एक लाल तावच विकत आणलात. 1-2 नव्हे, तब्बल 1000 समोरून 1000 मागून अशा सह्या केल्या आणि बँकेच्या काउंटरवर गेलात. सांगितलं काढा 5000. 5000 कशाचे आहे का? म्हटले कागद घ्या आणि ह्या सह्या घ्या. म्हटली सह्या करणारा तू कोण? तुझ्या बापाची ठेव आहे का? त्याच्याला नीट बोलायचं. म्हटले भिकारी आहे म्हणून काय झालं? माझ्या समोरचा एक माणूस नुसती एक लाल चिठ्ठी घेऊन गेला आणि त्यांनी नुसती सही केली आणि त्याला एवढ्या मोठ्या गड्ड्यात दिल्यात. मला निदान 5-1000 रुपये तर द्या. त्यांनी सांगितलं बाबा त्याला दिली याच्यात काय नवल आहे? अरे त्याच्या बापाची ठेव आहे, त्याच्या नावाने होती ठेव, तो ठेवा होता म्हणून मिळाला. तसं संतांच्या भेटी करता 1-2 जन्माचं पुण्य लागत नाही, अनंत जन्माची पुण्याई असेल तर काय संतांची भेट होते. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात इतकी ते दुर्लभ असणारी संत भेट या काळात झाली. म्हणून धन्य काळ संत भेटी. काळ हा शब्द कालवाचक असा आहे, परंतु नेमका काळ धन्य कोणता? पंचांग शास्त्राच्या नुसार काळाची धन्यता ठरवल्या जात असेल तो भाग वेगळा, पण ते तात्कालिक स्वरूपाचे असते. वाङ्मयाच्या दृष्टिकोनातून जर विचार केला वा प्रापंचिक क्षेत्रामध्ये ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही आम्ही जीवन जगतोय त्या क्षेत्राच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर कोणता दिवस धन्य आणि कोणता दिवस अर्थात चुकीचा म्हणा किंवा अपशकुनी असा पद्धतीचा म्हणता येत नाही. त्या दिवसात त्या काळात घडणाऱ्या घटनांवर त्या दिवसाची धन्यता अवलंबून असते. त्या काळाची धन्यता, त्या वेळेची धन्यता त्या दिवशी घडणाऱ्या घटनेवरून अवलंबून असते. नाहीतर पंचांगामध्ये अमृत सिद्धी नावाचा योग आहे म्हणतात, आहे ना? मग अमृत सिद्धी नावाचा योग आहे, पण अमृत सिद्धी नावाच्या योगावर जर एखाद्याची पत्नी मरण पावली मग त्याने काय म्हणावं? काय योग? अमृत सिद्धी योग आहे पंचांगात आणि ती अमृत सिद्धी योगावर गेली, त्यामुळे आज कोणी रडायचं नाही, आनंदाची गोष्ट आहे. किती पुण्य असेल, किती अमृत सिद्धी योग असेल आणि त्या दिवशी पत्नी मेली तर काही त्या काळाला धन्य म्हटल्या जात नाही. आणि व्यतिपात नावाचा योग आहे पंचांगामध्ये आणि त्या दिवशी 10 लाखाची लॉटरी लागली. म्हटली 10 लाखाची लॉटरी तर लागली पण मुहूर्त चांगला नाही, व्यतिपात आहे, स्वीकारायचं काही कारणच नाही, जाऊ द्या. म्हटले गेलेत ते, नको आपल्याला. नाही, व्यतिपात हा पंचांगाच्या दृष्टिकोनातून चुकीचा काळ आहे, पण त्या दिवशी लॉटरी लागत असेल तर तो व्यवहाराच्या दृष्टिकोनातून धन्य आहे. अमृत सिद्धी नावाचा योग आहे, पण त्या ठिकाणी अप्रिय घटना जर घडत असेल तर तो चुकीचा आहे. कारण त्या धन्यता जी येते त्या दिवसाला, त्या दिवसात घडणाऱ्या घटनेवरून त्याला धन्यता प्राप्त होते. तुकोबाराय तोच काळ आहे, पण तुकोबाराय म्हणतात हा काळ धन्य आहे, मला संतांची भेट झालेली आहे. आणि मग धन्य काळ संत भेटी. परंतु नुसती भेट होणं महत्वाचं नाही, तर पायी मिठी पळली तो धन्य काळ. दोन्ही चरण जोडावे लागतील. बहुतांश ठिकाणी आमच्या जीवनामध्ये व्यक्तिरूपाने संतांच्या भेटी रोजच होत असतात. वाक्य थोडं बारकाईने ऐका. व्यक्तिरूपाने संतांची भेट तुकोबारायला या ठिकाणी अभिप्रेत नाही. व्यक्तिरूपाने संतांच्या भेटी आम्हाला रोजच होत असतील, परंतु ते संत आहेत ही भावना जोपर्यंत निर्माण होत नाही तोपर्यंत ती भेट उपयोगाची ठरत नाही. यालाच म्हणावं गाठी पडणे. ते संतांची भेट नुसती व्यक्तिरूपाने नाही तर त्याची गाठ पडणे, अर्थात त्याच्या विचाराशी तादात्म्य, त्या विचाराशी ऐक्य प्राप्त झाल्याशिवाय त्या संतांच्या भेटीचा उपयोग होत नाही. व्यक्तिरूपाने संत तर भेटतात. असे कित्येक संत आहेत की ज्या कुटुंबामध्ये लोक राहतात, त्या कुटुंबात संत आहेत, पण उपयोग काय त्यांना त्यांचा? मी पुराणातले केवळ आता दिग्दर्शन करत जाईल, कारण काटा खूप पुढे चाललाय, मलाही गाडी पकडायची, पुढे जायचंय. त्याच्यामुळे सांगेल, परीक्षिती नावाच्या राजाला शमिक नावाच्या संतांची भेट नाही झाली का? झाली ना भेट, पण उपयोग झाला का? मृत सर्प त्यांच्या गळ्यात टाकलात, शेवटी शृंगाने शाप दिलात. इति लंगीत मर्यादम तक्षकम सप्तमी हनिः दंशयति स्म कुलंगारम चोदितोस्मि ततद्रुहम. इति लंगीत मर्यादम. राजा, तू तुझ्या मर्यादेचं उल्लंघन केलंय. माझ्या बापाच्या गळ्यामध्ये विलेला सर्प टाकतोय का? मी तुला शाप देतो. तक्षक नावाचा सर्प येऊन 7व्या दिवशी तुला दंश करेल आणि तू मरशील. भेट झाली, गाठ पडली नाही. कुबेराचे 2 पुत्र आहेत, नल कुबर आणि मणिग्रीव. यांना नारदाची भेट झाली. नग्न दळंग असे स्नान करत होते. लाज नाही वाटली त्यांना, नमस्कार नाही केलात. नारदाला राग आलात.
कुबेराचे पुत्र मदोन्मत्त झाले. नामदेव महाराज वर्णन करतात गाथेमध्ये. शाप दिला, वृक्ष होऊन पडाल. तेच गोकुळामध्ये विमलार्जुन नावाच्या वृक्षाच्या रूपाने परिणत झालेत. असे अनेक आहेत. दुर्योधनाला मैत्रीय नावाच्या संतांची भेट झालीत. मैत्रिणी समजावून सांगितलेले का मी वनातून आलोय. अरे तू धर्मराज युधिष्ठिर वनात आहे रे, आणि तिथं अन्नदान करतो, तू राजा असून करत नाही. दुर्योधनाच्या समोर धर्मराज युधिष्ठिराची केलेली स्तुती धर्माला अर्थात दुर्योधनाला पटली नाही, आणि त्यांनी मैत्र्याच्या समोर मांडी थोपटलीत. मैत्रेय संतापलेत. माझ्या समोर मांडी थोपटून दाखवतो का? तिथंच भीमाची गदा बसेल आणि मरशील का? भेट झाली पण गाठ पडली नाही. असे कित्येक आहेत की ज्यांना त्यांच्या जीवनामध्ये भेट झाली संतांची, परंतु त्यांच्या विचाराशी गाठ त्यांची न पडल्यामुळे ती भेट होऊनही उपयोगाचं नाही. एक वाक्य सांगतो लक्षात येईल. गंगा आहे, यमुना आहे, नाही आपल्याला कळलं. महाराष्ट्रात चंद्रभागा आहे, इंद्रायणी आहेत. या नदीच्या स्नानाचं पुण्य आहे. नदी स्नानाचं पुण्य आहे. पण कधी पुण्य आहे? शास्त्रकार सांगतात नदीमध्ये स्नान केल्यानंतर पुण्य तुमच्या पदरात त्याच वेळेला पडेल ज्या वेळेला तुमच्या अंतःकरणामध्ये ही नदी माझं पाप हरण करणारी आहे अशी भावना जागृत होते. त्यावेळेला नदी माझं पाप हरण करणारी आहे ही भावना जर जागृत झालेली नसेल आणि तुम्ही रोजच नदीमध्ये बुचक्या मारल्या तरी ते नदी तुमच्या पाप हरणाला कारणीभूत होत नाही. नुसती बुचकी मारल्याने नदी पाप हरणाला जर कारणीभूत झाली असती तर पंढरपुरातल्या म्हशी रोजच चंद्रभागेत धुतल्या जातात. माझं बोलणं संपलं तिथं. मग किती म्हशीचा उद्धार झाला? कारण त्या म्हशींना माहीतच नाही ही चंद्रभागा आहे, ही आमच्या पापाचं हरण करणारी आहे, आणि ही भावना जर नसेल तर उपयोग नाही. तसं हे संत आहेत. ही संत आम्हाला संपूर्ण पापापासून मुक्त करू शकतात, आमचा उद्धार करू शकतात. ही भावना जर भेटणाऱ्याच्या अंतःकरणामध्ये नसेल तर संत भेट होऊन सुद्धा उपयोगाची ठरत नाही. माझ्याकडे शेकडो उदाहरणं आहेत की ज्यांच्या जीवनामध्ये संतांची भेट झाली परंतु त्यांनी त्यांच्याकडे संत म्हणून पाहिलं नाही, उपयोग नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात धन्य काळ संत भेटी पायी मिठी पडली. तो त्यांच्या विचाराशी बैठक ज्यावेळेला एकत्रित येते त्यावेळेला तो काळ धन्य आहे. का धन्यता आहेत? अनेक कारण आहेत. पाप ताप दैन्य जाय उठाउठी झाली या भेटी. पापही जातं, तापही जातं, दैन्यही उठाउठी जातं. कधी? संतांची भेट झाली तर. जाऊ द्यात, मी एक गोष्ट अधिक सांगतोय. संतांच्या भेटीमध्ये 3 महत्वाच्या गोष्टी घडतात. ज्या दिवशी आम्हाला संतांची भेट होते आणि आमची पायी त्याच्या पायाच्या ठिकाणी मिठी पडते त्या दिवशी आमच्या जीवनातील 3 महत्वाच्या गोष्टी घडतात. मानवी जीवनात 3 महत्वाच्या गोष्टी आहेत. एक म्हणजे जन्म, दुसरा म्हणजे ज्ञानोबारांनी तसे 2च सांगितलेत. देहाच्या गावा आलिया जन्म मृत्यूच्या सोहळ्या ना म्हणू नये धनंजया जिया परी. जन्म आणि मृत्यूचा मधला एक सोहळा ज्ञानोबारांनी वगळला म्हणजे तो अपरिहार्य नसावा, नाही का? विवाह हा सुद्धा काय आहे? सोहळाच आहे. ज्ञानोबारांनी त्याचा उल्लेख केला नाही, परंतु जन्म विवाह आणि मृत्यू हे 3 सोहळे आणि हे फार महत्वाचे आहेत मानवी जीवनातले. जगद्गुरु तुकोबारायच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर तुकोबाराय म्हणतात हे 3ही सोहळे संतांची भेट ज्या क्षणाला होते त्या क्षणालाच माणसाच्या जीवनातले 3ही सोहळे संपन्न होतात. म्हणजे त्याचा जन्मही त्याच क्षणाला होतो, विवाहही त्याच क्षणाला होतो आणि मृत्यूही त्याच क्षणाला होतो. तुम्ही महाराज घाई आहे, पण इतकी घाई? 3 गोष्टी एका दिवशी कसं काय शक्य आहेत? जन्म विवाह आणि मृत्यू एका दिवशी कसं काय होतं? हे तर तुम्ही त्या गोष्टी सारखंच सांगितलं. एक होती म्हातारी ते लहानपणीच मेली, नाही का? म्हातारी होती लहानपणी मेली, कसं काय मरण पावलीत लहानपणी? तर जन्म मृत्यू आणि विवाह या 3ही गोष्टी एका दिवशी होतात. वास्तवात आमच्या शरीरात हे जीवनामध्ये हे टप्पे आहेत. 25 पहिला जन्म, त्याच्यानंतर 25व्या वर्षी 30व्या वर्षी लग्न, त्याच्यानंतर 60 65 70च्या नंतर मृत्यू होतो. परंतु संतांच्या भेटीचं वैशिष्ट्य आहे ज्या दिवशी भेट त्या दिवशी जन्म, ज्या दिवशी भेट त्या दिवशी विवाह आणि ज्या दिवशी भेट त्याच दिवशी मृत्यू. 3ही गोष्टी त्यांच्या भेटीच्या दिवसाला नाही त्या क्षणाला होतात. तो जन्म कोणता? तो जन्म सांगू का? कर्ण खूप अगोदर जन्माला आला होता. महाभारत युद्धामध्ये जवळपास त्याचं 102 वर्षाचं वय असल्याचं माझ्या एका ठिकाणी वाचण्यात आलं. परंतु कर्णाचा 102 वर्षाचं जरी वय झालेलं असलं तरी महाभारत युद्धाच्या अगोदरच्या दिवशी भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्याच्याजवळ जातात
आणि त्याला सांगतात बाबा तू कोण आहेस? तू राधे नाहीस, तू कौंतेय आहेस. तू सुतपुत्र नाहीस, क्षत्रिय पुत्र आहेस तू. राधे म्हणून त्याचा जन्म 102 वर्षापूर्वी झाला होता, पण कौंतेय म्हणून जन्म कधी झाला? भगवंतानी सांगितलं त्या दिवशी झाला. जाऊ द्या, राधे कौंतेयाचा फार दूरचा विषय आहे, महाभारतातला विषय आहे. आपण ज्या संप्रदायाचे पायिक आहोत त्या संप्रदायातलं उदाहरण आहे. ज्या दिवशी मुक्ताबाई चांगदेव महाराजांना उपदेश करतात त्या दिवशी चांगदेव महाराजचे उद्गार आहेत. चांगदेव म्हणे आजी जन्मालो. किती वर्षाचं वय? 1400. गुरुचं किती? म्हणजे गुरुच्या वयाची दुप्पट करून त्याच्यावर 2 शून्य दिली की शिष्याचं वय. मुक्ताबाईचं 7 वर्ष, 7 दुनी 14 आणि त्याच्यावर 2 शून्य. पण ते चांगदेव महाराज म्हणतात आजी जन्म आलो. कारण गुरुचा उपदेश ज्या दिवशी होतो त्या दिवशी खऱ्या अर्थाने आमचा जन्म आहे. म्हणजे जीवाची संताची भेट ज्या दिवशी होते त्या दिवशी जन्म आहे. जन्म होता बरोबर ते लग्न लावून देतात. ते लग्न कोणासोबत? पुढच्या महिन्यातल्या 14 तारखेसोबत नाही, 14 जानेवारी नाही. अहंता ममता दवळोनी निज शांती वरिली शांतीरूपी कन्येशी विवाह लावून देतात. तोही त्याच दिवशी होतो. कारण आपण पुढच्या प्रमाणात येते चरणात, आपल्याला तिथपर्यंत जाणं शक्य नाही. झालो पोटी शीतळ, अर्थात तोच विवाह ते त्या ठिकाणी लावून देतात शांतीरूपी पत्नीशीत. आणि त्याच दिवशी मृत्यू तोची झाला घात जीवपणा. जीवपणाचा घात होतो म्हणून धन्य काळ संत भेटी पायी मिठी पडली तो. अधिक काय झालं? तुकोबाऱ्या अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात. सुटले गाठी संदेहाची, सुटले गाठी संदेहाची, सुटली गाठी संदेहाची, सुटली गाठी संदेहाची, सुटले गाठी संदेहाची, सुटले गाठी संदेहाची, सुटली गाठी संदेहाची, सुटली गाठी. झाले पोटी शीतल, झाले पोटी शीतल संदेहाची, सुटली गाठी संदेहाची, सुटली गाठी. झाले पोटी शीतल, झाले पोटी शीतल संदेहाची, सुटली गाठी संदेहाची, सुटली गाठी. बारकुमाई हो बारकुमाई, विठो बारकुमाई, 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 विठो बारकुमाई, हो बारकुमाई, विठो बारकुमाई, हो बारकुमाई, हो बारकुमाई, हो बारकुमाई, 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 हो बारकुमाई, हो बारकुमाई. कुंडली कावड हरिबोल, ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान, माऊली ज्ञानेश्वर, जगद्गुरु तुकाराम, सद्गुरु वामनबाबा, सद्गुरु सावरमबाबा महाराज की जय. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात ज्या दिवशी संतांची भेट झालीत आणि त्यांच्या पायाशी विचाराची मिठी पडली त्या दिवशी संदेहाची सुटली गाठी. आमच्या अंतःकरणामध्ये विविध संदेह असतात. ते संदेहाची गाठ सोडण्याचं काम संतांच्या भेटीच्या माध्यमातून होत असते. आणि ती गाठ सुटली रे सुटली की त्याची
उपलब्धी त्याचा फायदा झालो पोटी शीतळ सांगण्यासारखं खूप आहे. माझा नियोजित वेळ संपलेला आहे आणि तसंही मी माझी कीर्तनाची जी काही दिशा आहे ते काही वेळेमुळे बदललेली नव्हती. मी माझ्या मस्तीत कीर्तन करत होतो, काही गमटम केलं नाही, काही दुसऱ्या विषयाला प्रास्ताविकात जास्त वेळ गमावला नाही. तरी विषय अत्यंत महत्त्वाचे आहेत आणि अपेक्षा एवढीच आहेत की संप्रदाय ज्या भागामध्ये खऱ्या अर्थाने रुजला त्याचा विस्तार झाला. आज कुठंतरी आमच्या कीर्तनकारांनी त्या कीर्तनामध्ये विषय समाजाच्या समोर ठेवत असताना केवळ चिटकुल्याच्या पुस्तकाचा आधार न घेता संत वाङ्मयाबरोबर जर भारतीय पौराणिक इतिहासाचे संदर्भ जर आपण दिलेत तर निश्चितच समाज बसू शकतो याची खात्री या कीर्तनाच्या माध्यमातून आली. असं नाही की लोकांनी हसवलंच पाहिजेत. मी नेहमी एक विचार सांगत असतो की शेतकऱ्यांनी त्याच्या शेतीच्या भरोशावर समृद्ध व्हावं असं जर त्याला वाटत असेल तर त्यांनी मार्केटचा विचार केला पाहिजेत की मार्केटमध्ये काय खपतं, त्याच्यानुसार त्यांनी पिकवलं पाहिजे. आता अडचण अशी आहे, मार्केटमध्ये गांजा खपतो आणि याच्या शेतात पिकतोही, परंतु तो जर खपवणं कायद्याने गुन्हा असेल तर तो त्यांनी पिकवावा का, शेतकऱ्यांनी विचार केला पाहिजे. तसं आता पारमार्थिक या मार्केटमध्ये विनोद खपतो सुद्धा नाही का, विनोदाचार्य ही पदवी सुद्धा यायला लागली आहे. विनोद खपतो सुद्धा आणि याच्या बुद्धीत पिकतो सुद्धा, परंतु तो जर आपल्या नियमात बसत नसेल, सगुण चरित्रे परम पवित्रे ही जर नियमावली आमच्या साधू संतांनी आमच्याकरता आचार्यसंहिता सांगून दिली असेल तर आम्ही निश्चितच त्या पद्धतीने जगलो पाहिजेत. दुर्दैव आहे, दुःख वाटतं कधीतरी संप्रदायामध्ये ते दोनच कीर्तनकार सध्या आता प्रसिद्ध आहेत ज्यांना अश्रू विकता येतात नाही का. पहिले कीर्तनकार त्यांना अश्रू विकता आले पाहिजेत आणि ज्यांना विनोद करता येतो. खरोखर कीर्तन ही परंपरा मनोरंजनाची नाही, ती मनोमंथनाची आहे, त्याच्यातून काहीतरी घेऊन जाण्याचं आहे. आणि संदेहाच्या गाठी जिथं सुटतात त्याला संतांची भेट असं म्हणतात. झालो पोटी शीतळ भव नदीचा झाला तारा, या उत्तरा प्रसादे भव नदीतून तरुण जाण्याची व्यवस्था त्यांच्या केवळ शब्दांनी आहे. आणि म्हणून तुकोबाराय शेवटच्या चरणात सांगतात तीच भैरवीन तिसरी. तुका म्हणे मंगळ आता, तुका म्हणे तुका म्हणे मंगळ आता, तुका म्हणे मंगळ आता, तुका म्हणे मंगळ आता. कोण दाता या भुणी, कोण दाता या भुणी, संदेहाच्या सुटल्या गाठी, संदेहाच्या